नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेची टोलवाटोलवी का होते, चला सरकारला जाब विचारू. यासाठी काल रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील खातिवली या ठिकाणी समविचारी लोकांची एक सभा झालेली आहे. आणि या सभेमध्ये भ पुंडलिक महाराज पाटील काय म्हणतात बघा. ओबीसी हा आपला प्रश्न अगोदर रस्त्यावर उतरला नाही. या प्रश्नावर वातावरण गरम झाले. तिसरे लाटण्यासाठी महाओळीत एकीकडे आंदोलन थंड होते, दुसरीकडे ओबीसी स्वतंत्र जनगणना होणार नाही हे वास्तव समोर आले. ज्या पद्धतीने न्यायालय व केंद्रीय आर्थिक नियोजन आयोग ओबीसीची जनगणना आली, त्याप्रमाणे स्वतंत्र जनगणना होणार नाही. इतकेच नव्हे तर मागील 75 वर्षात ज्याप्रमाणे जनगणना झाली त्याप्रमाणे जनगणनेचे आदेश जनगणना आयोगाचे रजिस्ट्रार जनरल नवी दिल्ली चंद्रमौळी यांनी दिले होते. ज्याप्रमाणे अनुसूचित जातीसाठी व अनुसूचित जमातीसाठी अनुक्रमे शेड्यूल 1 सूची 1 व शेड्यूल 2 प्रमाणे वेगवेगळे रकाने जनगणनेच्या फॉर्ममध्ये आहेत, त्याप्रमाणे ओबीसीचा शेड्यूल 3 सूची 3 प्रमाणात रकाना उपलब्ध असणार नाही. ही बाब अत्यंत निषेधार्थ असून देश स्वातंत्र्यापासून सुरू झालेले ओबीसी हक्काची टोलवाटोलवी कधी थांबणार. या ओबीसीच्या हक्काच्या टोलवाटोलवीला राज्यातील राजकीय श्रेय लाटणाऱ्याचा सुद्धा हातभार आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. इसवी सन 1931 साली ब्रिटिशांनी या भारतातील सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणा ठरवण्यासाठी त्या सामाजिक व शैक्षणिक स्तरावर जातीची जनगणना झाली होती. त्याप्रमाणे त्यांना मागासवर्गीय म्हटले गेले. त्यावेळी स्वातंत्र्यात भारत असताना इंग्रजांनी हा स्तर मोजला, पण स्वतंत्र भारतात मोजणी अद्यापपर्यंत झालेली नाही. तत्कालीन प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेला प्रखर विरोध केला होता. त्यावेळेपासून आजपर्यंत या अर्ध्यापेक्षा जास्त संख्या असणाऱ्या ओबीसीला दर 10 वर्षाला मोजले जात नाही. हे पाप सरकारने जाणीवपूर्वक केले आहे. जनगणनेचे काम घटनेच्या सेन्सस ॲक्ट कलम 1949 प्रमाणे होणे क्रमप्राप्त होते, परंतु 75 वर्षात याची साधी चर्चा पण संसदेमध्ये झाली नाही किंवा एखाद्या ओबीसीच्या खासदाराने याबाबत गैरशासकीय विधेयक पण मांडलेले नाही. याची चर्चा झाली असती तर केंद्र सरकारला शेड्यूल 3 प्रमाणे ओबीसीची जनगणना करावीच लागली असती. एकीकडे IIT, IIM यामधील या केंद्रीय शिक्षण संस्थेत ओबीसीला 27% आरक्षण क्रीमी लेअरसहित देण्याचा कायदा होता. त्याला सर्वोच्च न्यायालयाचे 2 बेंचचे न्यायाधीश इसवी सन 2009 मध्येच स्थगिती देतात व दुसरीकडे 1993ला इंदर सहानीच्या याचिकेत 9 बेंचेसचे 9 न्यायाधीश ओबीसीसाठी अर्धवट मंडल आयोग लागू करतात. याचा स्तर मोजला आहे का, त्याची संख्या किती, हे प्रश्न त्यांनी त्यावेळी विचारलेले नाहीत. पण 2009 मध्ये 2 न्यायाधीशाने हे प्रश्न का विचारावेत. हे न्यायदानही किती विसंगत आहे. जनगणनेला ओबीसी समूह देश स्वतंत्र झाल्यापासून विरोध करत नव्हता. उलट ओबीसी समूहाकडून जनगणना करावी अशी मागणी होत होती. परंतु केंद्र सरकारकडून आजपर्यंत जनगणनेला विरोध होत आहे. ही चूक या देशातील केंद्र सरकारची असताना व ओबीसीची यामध्ये काही चूक नसताना केंद्र सरकार 75 वर्षात सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेचा आदेश का दिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने न्यायदान करताना चोर सोडून संन्यासास फाशी दिली. याप्रमाणे ओबीसीचा हक्क डावलले म्हणून याबाबत 2010 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती बालकृष्ण यांनी केंद्र सरकारला ओबीसीच्या जातीय स्वतंत्र जनगणनेची मागणी केली.
यावर सॉलिसिटर जनरलनी वेळ मागून घेतली. याला 26 वर्ष होऊन गेलेली आहेत, तरी याची अद्याप अंमलबजावणी नाही. म्हणून ओबीसी बांधवांनी 24 मे रोजी खातिवली या ठिकाणी एक सभा घेतली आणि ओबीसीचे उपोषणकर्ते भरत निश्चिते, ओबीसी योद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाची पुढील दिशा ठरवलेली आहे. ओबीसीचा हा प्रश्न राहुल गांधी विरोधी पक्ष नेते यांनी संसदेमध्ये मांडला, संसदेच्या बाहेर मांडला आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेस पक्ष ओबीसीकडे दुर्लक्ष करत आहे, पण यापुढे आम्ही ओबीसीचा जाती जनगणना करू, आमचं सरकार आलं तर, आणि ओबीसीला योग्य ते न्याय देऊ असं त्यांनी सांगितलं. यामुळे भारतीय जनता पार्टीचं सरकार हादरलं आणि नरेंद्र मोदी यांनी संसदीय मध्ये त्यांचे जे काही मंत्री आहेत त्यांनी 2028ला जी जनगणना होणार आहे त्या जातीय जनगणनात ओबीसीची देखील आम्ही जनगणना करू असं सांगितलं. असं असताना 23 जानेवारीपासून जो काही आदेश निघालेला आहे केंद्र सरकारचा राजपत्रामध्ये, त्यामध्ये 33 कॉलम आहे, पण 34वा कॉलम की जिथे ओबीसीच्या जातीचा उल्लेख नाही. यावरून केंद्र सरकारला ओबीसीबद्दल किती कळवळ आहे, त्यांना ओबीसीची जात निहाय जनगणना करायची नाही का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि बीजेपी तर म्हणते आम्ही ओबीसीचा DNA आहे, परंतु जातनिहाय जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम नाही. यासाठी देशभर ओबीसी आता जागृततेनं विरोध करत आहे. मग त्या दृष्टीनं जनगणनेला विरोध करायचा का हा ठाणे जिल्ह्याच्या खातिवलीच्या सभेमध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. ओबीसीची जातगणना नसल्यामुळे वेळोवेळी सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात 27% मंडल कमिशनच्या जागा ठेवताना न्यायालयाने इम्पेरिटिकल डाटा मागितलेला आहे ओबीसीचा, पण तो ओबीसीचा इम्पेरिटिकल डाटा शासनाकडे नाही. आणि मग शासन म्हणून दुर्लक्ष करतंय का? शासनाला मागासवर्गीयांचा जे कळकळ नाही का? जो 50% ओबीसी आहे त्याला मूलधारणमध्ये घेण्यासाठी त्याचा जनगणना होणे गरजेचं आहे. आणि राहुल गांधी विरोधी पक्ष नेते हे वारंवार सांगतात की या देशाचे 90% अधिकारी या IAS ऑफिसर या देशाचं बजेट ठरवतात, त्यामुळे ओबीसीचा टक्का 2% पण नाही. ही जळजळीत वास्तव्य असताना आणि समाजवादी पार्टीची आणि काँग्रेसची मागणी असताना या ठिकाणी जनगणना करताना ओबीसीचा कॉलम का नाही हा प्रश्न आहे. आणि या संदर्भात आता ओबीसी जागृत झालेला आहे. येणाऱ्या जनगणनेमध्ये बहिष्कार टाकू किंवा असकार पुकरू महात्मा गांधी सरकार, या जनगणनेमध्ये जर ओबीसीचा फायदा नसेल तर आमची जातगणना घेऊन उपयोग काय? कारण 2011ला या ठिकाणी सेन्सर झाला, पण त्यानंतर कुठलाही प्रकार सेन्सर नाही. दर 10 वर्षाने सेन्सर होणं गरजेचं आहे, पण जातीय जनगणनेचं सेन्सर तयार नाही, जनतेला मोजलं जात नाही. त्यामुळं कुठेतरी जनतेवर अन्याय होत आहे आणि याची जाणीव आता ओबीसी लोकांना झालेली आहे. आणि ओबीसी जर भारतीय जनता पार्टीचा DNA असं म्हटलं जात आहे, तर या ओबीसी आता भारतीय जनता पार्टीतून फारकत घेण्यास सुरुवात केली असं एकूण चित्र दिसत आहे. न्यायव्यवस्थामध्ये असलेल्या उच्चवर्गीयांचं वर्चस्व आणि प्रशासनामध्ये असलेल्या उच्चवर्गीयांचं वर्चस्व आणि सरकारमध्ये असलेल्या उच्चवर्गीयांचं वर्चस्व हे मोडीत काढण्यासाठी आता कुठेतरी ओबीसी जागृत झालेला आहे. आणि आगामी जनगणनेमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये जातीय जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम जर समाविष्ट केला नाही तर यामध्ये निश्चितच कुठेतरी बहिष्काराचा किंवा असकाराची भूमिका ठाणे जिल्ह्यातील खातिवली या सभेतील मध्ये व्यक्त करण्यात येत आहे. आता या संदर्भात सरकारची जबाबदारी आहे. या ओबीसीवर अन्याय झालेला आहे, अन्याय कुठेतरी रोखायचा असेल, ओबीसी समाजाला स्वातंत्र्य, समता, बंधुता न्याय द्यायचा असेल, राज्यघटनेमध्ये अपेक्षित असलेला न्याय द्यायचा असेल, ओबीसीच्या न्यायासंदर्भात सरकार द्रोह करत असेल तर त्याला आता ओबीसी जनता कधी माफ करणार नाही. आणि या संदर्भात आपलं म्हणणं काय? कमेंट्स करा
आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.